एक आहे हे रस्ता आहे. आता या महाशयांचं काय काय नाही नाही काय काय नाही नाही काय गाडी घासून काय तू घे तिकडं चल लवकर घे तिकडं इथं आम्ही 1 तास झाला थांबलात अरे जा काय जाऊ दे तू तिकडून जाय आमचं नको सांगू आम्हाला काय ती तुझं बस चल लेन में आ रहे भाई जाने वाले को जाने ही नहीं दे रहे एक पीछे नहीं भी नहीं जा सकते इधर से भी आ रहे ना फिर वो भी अटक गया देख नहीं सकते मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे. ट्रॅफिक एवढं होणार नाही आहे पण कशामुळे होतं तर हे दाखवायचं मला त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता आपण वेळ पाहू शकता समोर की वर किती वाजलेत ते 5:11 झालेले आहेत. समथिंग 5:11 आपण ट्रॅफिकमध्ये सुरुवात केली आहे. तर एकामागे एक आपल्या गाड्या चाललेल्या आहेत पण काही लोकांना राईट साईडने पुढं जायची फार हौस असते आणि त्याच्यामुळेच सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेम्स तयार होतात ते याच गोष्टीमुळे होतात की जे लोक समोर निघून जातात उलट्या साईडनी तर त्या लोकांमुळे. आता जसं की ह्या राईट साईडनी गेलेल्या गाड्या आहेत बघा आपली पांढरी लाईन बघा त्याच्या गाडीच्या बरोबर मध्यभागी आहे म्हणजे अर्धी गाडी तिकडे अर्धी इकडे. तर अशा सिच्युएशनमध्ये गाडी पुढं घ्यायची नसते. आता इथं जर तुमची गाडी लेफ्टच्या गाडीनं म्हणजेच समजा माझ्या समोरची गाडी किंवा माझ्या गाडीने जर या गाडीला जर स्क्रॅचेस आला किंवा धक्का लागला किंवा काही झालं तर इथं चूक ही त्या गाडीची असणार आहे का तर ते लाईनमध्ये नाही आहेत. आणि जर समोरून येणाऱ्या गाडीचाही धक्का लागला तर त्याही सिच्युएशनमध्ये सेम एकच कंडिशन आहे की त्याही सिच्युएशनमध्ये चूक ही यांचीच असणार आहे का तर हे लाईनमध्ये नाही आहे. तर हे विचार करा आणि विचार करूनच वागण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे तुम्ही पाहू शकता की आता कशा प्रकारे वाहतूक कोंडी आपल्या वाहनांची वेग कशा प्रकारे कमी होतो. आता बघा समोरून येणारी लाईन ही अडकली आणि ही आपल्या राईट साईडनी जी जाणारी लेन आहे तीही अडकली आणि ते लेफ्ट साईडची जी ट्रॅफिक आहे ती खाली ढकलण्याचा प्रयत्न करतायत रोडच्या खाली. गाड़ी बंद पड़ गया आपने पीछे दूसरा ट्रैफिक अटक गया गाड़ी बंद कैसे पड़ेगी गाड़ी बंद पड़े तो होता है कभी कभी क्या रहता है ना स्लोपिंग पे आके गाड़ी रुक जाता है. हाँ और अगर जा रहे हैं वो रास्ता को उनको पता है स्लोप है आगे है ना स्लोप तो क्या रहता है ना अभी आगे दूसरा गाड़ी. आता आपण निघालो ट्रॅफिकच्या बाहेर. हार्डली माझ्या माहिती 300 मीटरचं ट्रॅफिक असेल 250 ते 300 मीटर फक्त जास्त ट्रॅफिक नव्हतं. आणि त्याला वेळ का लागला तर हे असे समोरून येणारे जे विरुद्ध दिशेचे जे लोक आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपली गाडी राईट साईडनंच ठेवा लेफ्ट साईडला ठेवूच नका. मध्यभागी जे लाईन आहे बघा ही पांढरी लाईन आहे त्या लाईनच्या एक अर्धा फूट फक्त गाडी आपली बाहेर पाहिजे नाही तर बरोबर लाईनच्या तिथून गाडी चालवा. समोरून येणारा असेल तर त्याला गाडी सरळ लावा आपली गाडी लेफ्टला घेऊच नका. काही लोक आहेत जे अतिहुशार आहेत ते लोक म्हणतात की तुम्हाला डाव्या साईडने जागा आहे. डाव्या साईडने आम्हाला जागाच नाही आहे फार मोठा खड्डा आहे म्हणायचं. तुम्ही तुमचं बघा मला नका शिकवू ते डायरेक्ट या शब्दात बोलायचं फक्त बाकी काहीच नाही बोलायचं. अरे राजा तू इकडून गाडी घेशील तर पुढे जाम होणार आहे का नाही तुझ्या लाईन मध्ये चालव ना. एक आहे हे रस्ता आहे. आता या महाशयांचं जाऊन मला दर्शनच घ्यायचं होतं असं वाटत होतं की दर्शनच घ्यावं. अजून इकडून या ना. नाही, इकडून या. चश्मा लगाइए अपने आप को पूरी दिन चश्मे कितने की पड़ी है वो सामने आ गया और बोल रहा है क्या हमको बोल रहा है खुद आया है सामने ही को बोल रहा हूँ. मेरी तो वैसे है सब लोग बच्चे छोटे बच्चे गाय डबल लेन से लोग जा रहे हैं. चूक त्यांची नाही आहे इकडून जातात ना त्यांची चूक आहे. ते कशाला इकडे सरकतात आपली लाईन जिथे तिथूनच चालायचं. घासली तर त्याचा पप्पा देईल की भरून. मूर्ख लोक आहेत आपल्या इथं. अशा ठिकाणी जर गाडी चालवली जर धक्का लागला समोरच्या गाडीचा चूक तुमची आहे. या अजून इकडे या आमच्या पुढे येऊन थांबा. 4 लेन चला रहे 4 लेन. ए घे पलीकड लवकर घे पलीकड. काय 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 नाही नाही काय काय
नाही नाही काय गाडी घासून का तू घे तिकडं चल लवकर घे तिकडं इथं आम्ही 1 तास झाला थांबलात अरे जागा जाऊ दे तू तिकडून जाय आमचं नको सांगू आम्हाला काय आहे ती तुझं बघ चल निघ तिकडं काय करायचं ते कर हा इथंच थांबतो ये एक तर विरोध दिशेने येत आहेत. या ठिकाणी वाचवतो समोरचा माणूस आणि वरून तो म्हणत होता की धक्का लागल्यानंतर मी बघतो. अरे राजा, तू दुसऱ्याच्या साईडमध्ये आलायस. तू दुसऱ्याच्या साईडमध्ये येऊन तसं बोलत असशील ना तर पूर्ण चुकीचं आहे. समजा तू जर उद्या धडकला गेलास कुठं आणि जर तुला जर लागलं, तुझे आईवडील काय आणि कोणत्या यानं समोरच्याला नुकसान भरपाई मागतील. विचार करा, रोडवर चालत असताना जर तुम्ही समोरून आलात तर जाणाऱ्या माणसाला, जाणाऱ्या गाड्यांना तिथं जागा नाही राहणार आणि वाहतूक कोंडी होतच चालणार आहे. मग जर तुम्ही तुमच्या थोड्याशा याच्यासाठी तुम्ही तेवढाच टाईम जात आहे तुमचा. जर तुम्ही जर व्यवस्थित चालले ना तर सर्वच गाड्या फास्ट निघून जातील आणि तुम्हीही ज्या वेळामध्ये आत्ता जात आहे त्याच वेळामध्ये पुढे जाल. अरे 1 तास झाला आम्ही थांबलात कशाला इकडून येत आहे 1 तास झाला आम्ही थांबलात पाठीमाग जावा ना तिकडून तुमचं अहो तिकडे तास झालंय बाप रे चार लेन में आ रहे हैं भाई जाने वाले को जाने ही नहीं ले रहे एक पीछे नहीं इधर भी नहीं जा सकती इधर से भी आ रहे हैं ना फिर वो भी अटक गया देख नहीं सकते एक के पीछे नहीं हम अपनी लाइन अलग बनाए चलेगा नहीं देंगे बोले अभी घुसने नहीं देंगे पीछे वाले तो उसको लगेगा ना ऐसे करेंगे तो बहुत जल्दबाजी मची थी उसको आपकी गाड़ी सेंस नहीं है लोगों में हे जर तिथंच केलं असतं ना तर आपण निघून गेलो असतो मग सही करना चाहता बट नहीं होगा मैं उसको बहुत डांटती हूँ मेन ट्रैफिक में ये देखो की वजह से ही और कुछ हुआ तो क्या बोलेंगे कि तुमने ठोक दिया अभी से सामने से आएंगे तो कुछ जितना भी यही नहीं पता है वो सबको सही करके जाता बट इधर कुछ सुनता नहीं और जो रूल फॉलो करते वो पागल है ऐसा है यहाँ पे सेम अटकाता है पता है सेम अटकाता है वो मैं उसको बोलती हूँ तेरे एक से कुछ नहीं होगा क्योंकि ट्रैफिक पुलिस भी उनको ही सपोर्ट